स्वामी समर्थ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हे तू पजला नृपापोटी, बहुत करुणे खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर येती राजा हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलुनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसी चमत्कारी कपडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यांत काय अर्थ, ऐसे स्वप्ने काय कपडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानेची. बुवांप्रती पटली खूण, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासूनी भक्ती जळली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संवत, सदा परिसोत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त जन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, त्यांप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म गाध, तया लागला ब्रह्म संबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पण पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस, निद्राणेची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येकानुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, भौसाल दिधली दाने, आरोग्य भावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैनसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासोण,
ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली भाऊ असं ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करोणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. समर्थ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजटी ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक. पारसी यमन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमाण जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ती होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिढितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथुनी उठले. यमन स्मशान भूमींत आले यती राज त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाणा दिदला फकीरांसी. आणि शेखणूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटुणी निंबपत्र 10 मिरे त्यांत घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही दिवस लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त 9मोध्याय गोडः. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.